दिसते मॅम. ओके, लास्ट पॉइंट आपण काय शिकला होता, कोण सांगेल? लास्ट क्लास मध्ये आपण काय काय बघितलं होतं? मॅम मी गेल्या क्लासला नव्हते तुमच्या, कारण बॅलन्स नव्हता फोन मध्ये. ओके ओके फाईन. जे जे क्लासला होते त्यांना आता स्क्रीन बघून तरी आठवलं का याच्या आधी काय शिकलो होतो आपण? येस मॅम. हा, साक्षी मॅम बोल. आपण गेल्या क्लासला स्पर्श वर्तुळांचे प्रमेय अभ्यासले होते. त्यानंतर अंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्य स्पर्शी वर्तुळे असे वर्तुळाचे 2 प्रकार देखील अभ्यासले होते. त्यानंतर वर्तुळ कंस म्हणजे काय, त्यानंतर त्याच्यात लघु कंस आणि विशाल कंस असे 2 कंस असतात हे सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय कोन कसे होतात आणि त्या म्हणजे कंसाची मापे आणि संगत लघु कंसाचं माप दिलं असेल तर विशाल कंसाचं माप कसं काढायचं, आणि जर विशाल कंसाचं माप दिलं असेल तर लघु कंसाचं माप कसं काढायचं हे देखील पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण कंसाची एकरूपता हे सुद्धा पाहिलं होतं. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांना आठवलं का आता साक्षीने जे सांगितलेलं ते आपण लास्ट क्लास मध्ये बघितलं होतं? आठवलं का तुम्हाला? येस और नो? येस मॅम. येस मॅम. ओके, तर आज आपल्याला बघायचंय की प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. म्हणजे आपल्याला कोणती प्रॉपर्टी बघायची आहे? काय कळालं तुम्हाला मी आता जे वाचलं त्यातून? तुम्हाला स्क्रीन शेअर करते पुन्हा एकदा. ओके, आता इथे स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसते की ज्यामध्ये वर्तुळ काढलेलं आहे आणि वर्तुळावर म्हणजे वर्तुळाच्या सर्कम्फरन्सवर काही पॉइंट्स दिलेले आहेत. आणि आता यावरून तुम्हाला सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स, आर्क्स म्हणजे कंस, कंसाचं जे माप असतं त्याची प्रॉपर्टी आपल्याला बघायची. आता इथे काय दिलंय की ABCDE असे पॉइंट आहेत सर्कलवर, म्हणून त्याला काय म्हणायचं? कॉनसायक्लिक. इथे वर्ड दिलाय बघा, कॉनसायक्लिक वर्ड. म्हणजे काय? जे पॉइंट सर्कलच्या परिघावर असतात, सर्कम्फरन्सवर असतात, त्याला कॉनसायक्लिक म्हणायचं. आता अशा वेळी त्यांनी काय दिलेलं आहे की देअर इज वन अँड ओनली वन पॉइंट कॉमन, दॅट इज सी. म्हणजे कसा की ABC असा जर तुम्ही आर्क कन्सिडर केला तर C हा बिंदू येतो, आणि CDE असा जर तुम्ही कंस कन्सिडर केला, आर्क कन्सिडर केला, तर तिथे सुद्धा C हा कॉमन पॉइंट येतो. मग अशा वेळी जर तुम्हाला A पासून E पर्यंतचा कंस याचं माप शोधायचं असेल, म्हणजे मेजर ऑफ आर्क करायचं असेल, तर तुम्ही कसं करणार? ABC इथपर्यंत एक आर्क झाला प्लस CDE इज इक्वल टू आर्क ACE. म्हणजे जो कॉमन पॉइंट आहे, हा जो कॉमन पॉइंट आहे तो तुम्हाला इथे फायनल जो दिलेला आहे ACE यामध्ये तो C इन्क्लूड करावा लागेल. म्हणजे काय? मेजर ऑफ आर्क ABC, दिस वन ABC प्लस मेजर ऑफ आर्क CDE यामध्ये C हा कॉमन आहे. मग फायनल आन्सर आपण काय लिहिणार? हे प्लस हे म्हणजे काय? ACE. C हा कॉमन असल्यामुळे तो मध्ये घ्यायचा. आता समजलं? म्हणजे काय? जसं की आपण इथून इथपर्यंत समजा या कंसाचं माप आहे 70, ठीक आहे, आणि इथून इकडे याचं माप आहे समजा 80. तर A पासून E पर्यंतचा जर कंस तुम्हाला मेजर करायचा असेल तर या दोघांची ऍडिशन करावी लागेल. तर याचं रिझन काय आहे की तो कंस जो तुम्ही पहिला कंस घेतलाय आणि दुसरा कंस घेतलाय यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे, म्हणजे याचा जो एंड पॉइंट आहे तोच नेक्स्ट आर्कचा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणून या दोघांची बेरीज केल्यानंतर हा A पासून E पर्यंतचा आर्क तुम्हाला मिळेल. ओके, येस और नो? येस मॅम. ओके,
आता खाली एक पॉइंट दिलाय बघा, बट आर्क ABC. आता इथे ABC हा आर्क इथे काय दिलाय, इज नॉट इक्वल, म्हणजे तो इक्वल नाहीये कशाच्या, ABC प्लस BCE. म्हणजे जसं की वरच्या एक्झाम्पल मध्ये होतं बघा, जस्ट मिनिट. इथे जो एक्झाम्पल दिला होता आपण, पहिलं एक्झाम्पल, यामध्ये ABC आणि नंतर CDE, म्हणजे पहिल्याचा जो एंड होता तिथून दुसऱ्याचा स्टार्टिंग झाला. पण इथे जो त्यांनी ABE दिलाय, हा ABE म्हणजे AB आणि E, म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट होतोय तो E च्या एंड पर्यंत आहे, परंतु याची ऍडिशन करताना त्यांनी काय दिलंय, इज नॉट इक्वल, कशाच्या बरोबर नाहीये, आर्क ABC. हा आर्क ABC पहिल्यांदा घेतला, म्हणजे इथून असा घेतला इथपर्यंत, प्लस आर्क BCE म्हणजे BC आणि E. म्हणजे बघा, हा जो पार्ट आहे BC, हा कंस म्हणजे जो आर्क आहे तो एक्स्ट्रा दिलेला आहे यामध्ये. म्हणजे याचा जो एंड पॉइंट आहे तो नेक्स्ट आर्कचा स्टार्टिंग पॉइंट नाहीये, त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे B. त्याच्यामुळे B आणि C हे रिपीट होतात, म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिले, देअरफॉर मेजर आर्क ABE is not equal to measure of arc ABC plus BCE. Understood? येस मॅम. सगळ्यांना समजलं का? आज कमी जण आहेत का क्लासला? येस ना साक्षी, आज कमी दिसतायत मला मुलं. नो मॅम, एवढेच असतात रोज. ओके ओके फाईन. तर हा पॉइंट कळाला, मेजर कसा करायचा, तर पहिल्याचा एंड पॉइंट आणि दुसऱ्या कंसाचा स्टार्टिंग पॉइंट हा सेम पाहिजे. ओके, येस. येस मॅम. साक्षी सोडून बाकी कोणीच बोलत नाही का? समजलं मॅम. ओके ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे, द chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. म्हणजे कॉर्ड्स, आता कॉर्ड्स कुठला, इथे समजा AC हा कॉर्ड घेतला, DE हा कॉर्ड घेतला, करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क, म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणती आहे, APC, आणि DE च्या करस्पॉन्डिंग आर्क कोणती आहे, DQE. तर अशा ज्या करस्पॉन्डिंग ज्या या आर्क्स दिलेल्या आहेत त्या जर इक्वल असतील, तर त्या आर्कने ऑक्युपाय केलेली जी काही कॉर्ड असेल त्या दोन कॉर्ड सुद्धा सेम असतात, हे तुम्हाला सिद्ध करायचंय. दॅट इज द थिअरम. ओके, सो व्हॉट इज गिवन, गिवन म्हणजे दिलेले काय आहे आपल्याकडं, काय दिले बघा, इन अ सर्कल, म्हणजे एक सर्कल दिले, त्यामध्ये सेंटर B आहे आणि आर्क APC हा कॉन्ग्रुएंट आहे DQE ला, म्हणजे हा आर्क APC हा कॉन्ग्रुएंट आहे DQE ला, म्हणजे दोन आर्क त्यांनी इक्वल दिलेत. आणि तुम्हाला सिद्ध काय करायचंय, प्रूफ काय बघा, इथे प्रूफ विचारलंय, काय आहे की तुम्हाला सिद्ध करायचंय की कॉर्ड जी आहे AC ही इक्वल आहे DE ला, हे तुम्हाला सिद्ध करायचंय. तर आता तुम्हाला माहितीये, ज्यावेळी कॉर्ड आपल्याला इक्वल दाखवायची असते किंवा त्रिकोणाची एखादी बाजू इक्वल दाखवायची असते, त्यावेळी आपल्याला कॉन्ग्रुअन्स रूल वापरायचे असतात. म्हणजे जसं की मराठीमध्ये तुम्ही म्हणता बाबा बा कसोटी, बाकोबा, कोबा को, तर यापैकी कोणती कसोटी आपण वापरू शकतो याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो, आणि त्यानंतर तुम्हाला ते दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतात. आता या दोन त्रिकोणामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी सेम वाटतात रे, या दोन त्रिकोणामध्ये? जी वर्तुळाची त्रिज्या आहे AB आणि BE, BC आणि BD या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, मग त्या समान मापाच्या आहेत, म्हणून त्या त्रिकोणाच्या बाजू देखील समान मापाच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्या दोन बाजू तुम्हाला मिळाल्या, पण कसोटी आपल्याला कसोटीनुसार जर दाखवायचं असेल तर दोन बाजू चालतात का, अजून एखादी गोष्ट लागेल ना तुम्हाला? येस मॅम.
येस, तर ती गोष्ट कोणाला आठवतीये का? स्क्रीनवर बघून कोणाला आयडिया येतेय का की ती गोष्ट कोणती असेल? मॅम एकरूप जीवा. रूपजीवांचे कंस म्हणजे देखील एकरूप असतात. नाही, हे आपल्याला सिद्ध करायचंय. एकरूप कंस असणाऱ्यांच्या जीवा या एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचंय. ते दिलेलं नाहीये, फक्त त्यांनी एकरूप कंस दिलेत. जीवा एकरूप आपल्याला सिद्ध करायचं. बघा, मी आता इथे दाखवते, थोडा वेगळा कलर यूज करते, रेड कलरनी दाखवते. आता हे दोन त्रिकोण जर आपण कन्सिडर केले, कोणता त्रिकोण? ABC आणि DBE. ठीक आहे, हे दोन त्रिकोण. यामध्ये AB ही बाजू इक्वल आहे या त्रिकोणाच्या BD या बाजूला. याचं रिझन काय आहे? कोण सांगेल रिझन? वर्तुळाच्या त्रिज्या. येस, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. असं तुम्ही रिझन एक्झॅक्टली देऊ शकता, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून ते इक्वल आहेत. ठीक आहे. आता यानंतर बघा, ABE आपण शिकलो होतो सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. जर APC हा आर्क आणि DQE हा आर्क इक्वल असेल तर यांनी ऑक्युपाय केलेला सेंट्रल अँगल हा इक्वल असतो. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं पहिल्या याच्या आधीच्या प्रूफ मध्ये. म्हणजे हा कंस आणि हा कंस सारखा आहे, मग त्याने तयार केलेला जो केंद्रीय कोन असतो त्याचं माप आणि आर्कचं माप हे सेम असतं. म्हणजे याचं जर माप 30 अंश असेल तर याचं सुद्धा कंसाचं पण माप 30 अंश असतं. ठीक आहे, म्हणून आपल्याला या त्रिकोणामध्ये हा अँगल आणि या त्रिकोणामध्ये हा अँगल इक्वल मिळाला. आता आपल्याला एक साइड मिळाली, एक कोन मिळाला. त्याच्यानंतर BC, दिस इज ऑल्सो रेडियस ऑफ द सर्कल, अँड फ्रॉम दिस ट्रायंगल BE इज अगेन रेडियस ऑफ द सेम सर्कल. यानंतर तुम्ही हे सिद्ध करू शकता की बा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुअंट आहेत. आणि जर हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुअंट असतील तर बायसिपिसिटी म्हणजे कॉन्ग्रुअंट म्हणजे आपण काय म्हणतो, संगत. संगत ज्या त्याच्या बाजू किंवा कोन आहेत त्या सुद्धा एकरूप येतात. म्हणजेच ही जी साइड AC आहे ती इक्वल होणार साइड DE ला, कारण बायसिपिसिटी. येस और नो? मराठीमध्ये त्याला काय म्हणणार? हा, कॉन्ग्रुअंट त्रिकोणाच्या संगत बाजू पण एकरूप असतात. म्हणजे आता यावरून तुम्ही सिद्ध करू शकता की ज्या त्रिकोणामध्ये सेम आर्क असतील, आर्क म्हणजे कंस, DQE इज इक्वल टू APC असं असेल तर त्यांचे जे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आहेत, कॉर्ड्स म्हणजे जीवा, म्हणजे AC आणि DE या ज्या जीवा आहेत त्या सुद्धा सारख्याच असतात. हे आपण आता सिद्ध केलं. समजला? प्रूफ समजला कसं कसं केलं? हो मॅम, समजलं. ओके. बाकीच्यांना कळालं का? मोक्षदा, स्नेहल, उन्नती, वरुण? हो मॅम. मॅम एकदा सांगा आणखी. ओके, मॅडम बघा डबल एकदा आपल्याला. सांगा. ओके, फाईन. हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण आपण जर कॉन्ग्रुअंट दाखवले तरच आपल्याला जीवा AC आणि जीवा DE एकरूप दाखवता येतील. म्हणजे बघा कसं दाखवणार, आता कोणती कसोटी आपण वापरणार इथे? या त्रिकोणात AB आणि या त्रिकोणाची BD या त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणजे त्या सारख्या आहेत. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे ABC तो सारखा आहे DBE ला. याचं रिझन काय? तर ह्या कोनाच्या समोरचा कंस हा कंस आणि या कोनाच्या समोरचा कंस हा ऑलरेडी इक्वल दिलाय. मग जर आर्क इक्वल दिले तर त्यांनी ऑक्युपाय केलेला सेंट्रल अँगल जो आहे त्याच्यापासून त्याच्या ज्या एंड पॉइंट पासून तयार झालेला जो अँगल जो सेंटर जवळ तयार होतो तो सेम मापाचा असतो. म्हणजे हा अँगल इक्वल झाला या अँगलला. आणि त्यानंतर उरली ती ही बाजू, ती आहे त्रिज्या BC इज इक्वल टू BE. म्हणजे बा म्हणजे साइड, अँगल, साइड या क्रायटेरियानुसार तुमचे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता जर दोन त्रिकोण सारखे झाले असतील तर त्याच्या संगत बाजूंमुळे AC इक्वल टू DE झाली. आणि याच
याच्याच पद्धतीने आपण हे सांगू शकतो की ज्यावेळी कॉर्ड सारखे ज्यावेळी कंस सारखे असतात त्यावेळी त्याने ऑक्युपाय केलेला म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग जो काही कॉर्ड आहे ते दोन कॉर्ड सुद्धा एकमेकांना इक्वल असतात. समजलं? हो येस मॅम. मॅम. येस मॅम, समजलं. ओके. आता याच्या रिव्हर्स नेक्स्ट आपला प्रूफ आहे. आता तुम्ही ओरली सांगायचं मला, मी ती आकृती तुम्हाला शेअर करते म्हणजे तुम्ही मला सांगाल. आता जो थिअरम आपण बघितला, जी सिद्धता बघितली, त्याच्याच स्टेटमेंटचा विरुद्ध स्टेटमेंट आता असेल म्हणजे यामध्ये जे सिद्ध केलं ते दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं असेल आणि जे सिद्ध नाही करायचं म्हणजे जे दिलेलं होतं ते इथे सिद्ध करावं लागेल. आता मी रीड करून दाखवते. करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे जे संगत कंस आहेत ते पण कोणाचे? ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. आता इथे कॉर्ड्स इक्वल दिलेत आणि त्यांचे जे करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. तुम्हाला समजलं का? यामध्ये PQ is equal to RS. It is already given and we have to prove that corresponding arcs of that PQ and RS are also congruent. Okay? Understood what we have to prove? येस मॅम. येस मॅम. ओके ओके. मग यासाठी आता तुम्ही सांगा, जसं मी मागच्या प्रूफ मध्ये कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया वापरला, कोणता? साइड अँगल साइड. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय असेल? कशा प्रकारे तुम्ही सिद्ध करू शकता? थोडी आयडिया तुम्हाला या आकृतीवरून किंवा माग जो आपण थिअरम सॉल्व्ह केला याच्या आधीचा त्याच्यावरून तुम्हाला काही आयडिया येते का? येस नो काहीतरी बोला. येस सर नो? मॅम, क्वेश्चन रिपीट करा. बघा आता मागच्या जो काही आपण प्रूफ सिद्ध केला, ठीक आहे, थिअरम, तर त्यामध्ये त्यांनी काय दिलं होतं की कंस एक आहेत म्हणजे एकरूप आहेत, सेम आहेत आणि त्यांच्या ज्या जीवा आहेत त्या आपल्याला सिद्ध करायच्या होत्या इक्वल आहेत. आता त्यांनी जीवा इक्वल दिल्या आणि जीवा ज्या करस्पॉन्डिंग आर्क दिलेले आहेत ते आर्क आता इक्वल दाखवायचे. तर यासाठी तुम्ही काय कराल? कशा पद्धतीने तुम्ही ते इक्वल दाखवू शकता? ओके, येस नो काहीतरी बोला. तुम्हाला नाही कळते किंवा मी एक्सप्लेन करू, काहीतरी सांगा. मी एक्सप्लेन करू? समजलं मॅम. हा बोल. सानिया बोल. मी क्वेश्चन केलंय, मी एक्सप्लेनेशन नाही दिलं. मी फक्त क्वेश्चन काय आहे हा सांगितला. तुम्ही एक्सप्लेनेशन किंवा तुम्ही क्रायटेरिया शोधू शकाल का? ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आता यामध्ये बघा, जर हे दोन त्रिकोण तुम्ही कन्सिडर केले तर या त्रिकोणाची ओपी ही जी बाजू आहे ती त्रिज्या आहे आणि या त्रिकोणाची OR ही बाजू पण काय आहे? त्रिज्या आहे. म्हणजे हे दोन बाजू इक्वल झाल्या. त्याच्यानंतर PQ ही जी जीवा आहे सर्कलची, पण या त्रिकोणाची ती एक बाजू आहे. सेम RS ही त्रिकोणाची बाजू आहे आणि ते दोन बाजू इक्वल दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन बाजू मिळाल्या. आता नेक्स्ट बाजू बघा, ही जी थर्ड साइड आहे OQ ही सुद्धा एक त्रिज्या आहे. दॅट इज ऑल्सो इक्वल टू OS ही सुद्धा त्रिज्या आहे. याचाच अर्थ काय? हे दोन त्रिकोण बा 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 मीन्स साइड 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 या कसोटीनुसार सेम झाले. येस और नो? येस. येस. येस मॅम. आता
हे दोन त्रिकोण सेम झाले, पण आपल्याला सिद्ध काय करायचंय, तो आर्क सेम दाखवायचे. मग आता आर्क सेम कधी दाखवू शकतो, कोण सांगेल, थोडा विचार करा. आर्क सेम आपण कधी दाखवू शकतो? मेजर ऑफ आर्क मॅम सांगू का? जेव्हा असतील तेव्हा त्यांची मापे देखील समान असतात. नाही, जीवा असतील ते आपल्याला सिद्ध करायचे. तू जे म्हणतेय ना ते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये वापरू शकतो, पण याच्या आधी आपल्याला हेच सिद्ध करायचे की ते कंस जर एकरूप असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा इक्वल आहेत. हे आपल्याला सिद्ध करायचे. बघा आता साधं उदाहरण आहे, जे मी आधी पण सांगितलं की जेव्हा दोन त्रिकोण आपण सेम दाखवतो त्यावेळी ते सेम दाखवल्यानंतर, कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर त्यांचे जे संगत कोन किंवा संगत बाजू असतात त्या सुद्धा इक्वल असतात. मी सांगितलं म्हणजे बाय सिपिसिटी कॉन्ग्रुअन्स जो काही त्रिकोण आहे त्यांचे जे पार्ट्स आहेत ते इक्वल असतात. म्हणजे आता या त्रिकोणामध्ये हा जो अँगल आहे तो इक्वल येणार या त्रिकोणातल्या या अँगलला, बिकॉज ऑफ संगत कोन. ओके, मग आता हा कोन हा केंद्रीय कोन आहे. हा कोन या कंसापासून तयार होतोय बघा, याचे जे एंड पॉइंट आहेत ते, म्हणजे जे हे केंद्रीय कोनाचं माप असेल तेच कंसाचं माप आहे. आणि इथे सुद्धा सेम, जे या कंसाचं माप आहे तेच या कोनाचं माप आहे. म्हणजे बाय सिपिसिटी आपल्याला संगत कोन एकरूप मिळाले. मग संगत कोनाने ज्या आर्कला ऑक्युपाय केले ते आर्क पण इक्वल आले. म्हणजेच आपल्याला या थिअरम मध्ये करस्पॉन्डिंग आर्क ज्या आपल्याला इक्वल दाखवायच्या होत्या त्या आपल्याला मिळाल्या. म्हणजेच काय, इथे आपण काय प्रूव्ह केलं, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स जिथं सेम आहेत ऑफ अ सर्कल आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अंडरस्टूड? दोन थिअरम एकदम इझी आहेत. आता जे आपण शिकलो ते पहिल्यामध्ये आपण काय केली होती, साइड अँगल साइड घेऊन कॉन्ग्रुएन्सी दाखवली होती आणि इथे साइड घेऊन कॉन्ग्रुएन्सी दाखवली. आणि त्यानंतर संगत कोन एकरूप दाखवल्यानंतर त्याने ऑक्युपाय केलेला जो कंस आहे, आर्क आहे, दॅट विल बी ऑल्सो सेम. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना व्यवस्थित? हो मॅम, समजलं. येस और नो? येस मॅम, समजलं. मग आता ओके, व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचंय, एक एक्झाम्पल बघायचंय जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलंय. एकदम इझी एक्झाम्पल आहे, पण तरी पण आपण हे एक्झाम्पल बघायचे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, सगळ्यांकडे टेक्स्टबुक असेल तर ते पेज ओपन केलं तरी चालेल. मी हो जे मॅम. तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते. आता इथे सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेत. यामध्ये बघा एक सर्कल दिलेला आहे आणि सर्कलच्या सर्कम्फरन्सवर म्हणजे त्याच्या परिघावर काही बिंदू दिलेत ए बी सी असे. ठीक आहे, आणि त्या बिंदूनुसार आपल्याला काय करायचंय की त्यांची जे काही आर्क आहेत, कंस आहेत, त्यांची नावं लिहायची. आता इथे पहिला क्वेश्चन काय, राईट द नेम्स ऑफ ऑल आर्क्स फॉर्म ड्यू टू दीज पॉइंट्स. म्हणजे ए बी सी या पॉइंटमुळे कोणकोणते आर्क तयार झाले त्यांची नावे लिहा. कोणकोणते आर्क झालेत तुम्ही सांगा. कोणकोणते आर्क तयार झालेत? येस मॅम. बी सी, कंस ए सी, कंस ए बी, कंस ए डी आणि ओके साक्षी, तू थोडी उत्तर मला ऐकायला आली, थोडा रेंजमुळे मला ऐकायला येत नाही, पण मला वाटते तू करेक्ट आन्सर दिले. 2-2 पॉइंट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा ए बी, आर्क ए बी होईल, पुन्हा आर्क बी सी, त्याच्यानंतर आर्क सी ए, आर्क ए सी पण होणार, ते दोन्ही सेमच आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर पूर्ण आर्क घ्यायचा असेल तुम्हाला ए बी सी असा पण तुम्ही घेऊ शकता, किंवा बी ए सी असाही घेऊ शकता. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणकोणते आर्क दाखवायचे आहेत. ठीक आहे,
समजले आर्क कोणकोणते आहेत? येस मॅम. येस मॅम. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ मेजर ऑफ आर्क BC, म्हणजे हा जो BC मेजर ऑफ आर्क दिलाय तो दिलाय 110 डिग्री. याचं माप दिलंय 110 अंश. आणि AB मेजर ऑफ आर्क AB म्हणजे इथून इथपर्यंत जो आर्क आहे that is given as 125 degree. And question is what? Find the remaining all arcs. आता रिमेनिंग कोणता आर्क राहिलाय रे? टेल मी फास्ट. कंस AC. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. कंस AC म्हणजेच आर्क AC. आता तुम्हाला हे ऑब्झर्वेशननी पण कळेल की जर सर्कलचं पूर्ण मेजरमेंट हे 360 असतं, आपल्याला माहितीये 360 डिग्री, आणि त्या 360 डिग्री मधले बाकीचा पार्ट त्यांनी दिलाय, म्हणजे हा 125 110 हा दिलाय. मग हा उरलेला पार्ट हा नक्कीच आपल्याला 360 मधून मायनस करावा लागेल. मग पहिल्यांदा या दोघांची ऍडिशन करावी लागेल. येस, या दोघांची ऍडिशन येणार आहे 5 + 0 5, 2 + 1 3 and 1 + 1 2. म्हणजे याची ऍडिशन झाली या दोघांची 235 आणि तुमचा टोटल आहे 360. आपल्याला उरलेला कंस शोधायचा आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला वजाबाकी करावी लागेल, सबट्रॅक्शन. मग इथे येणार 10 - 5 दॅट इज 5 आणि इथे येणार 5 - 3 दॅट इज 2. अँड हिअर काय येणार? इथं 0 येणार का 1 येणार रे? 1. 0 येणार का 1 येणार? 1. येस, 1 येणार, कारण इथे आपली सबट्रॅक्शन येणार 5, इथे येणार 2 आणि इथे 3 - 2 दॅट इज 1. म्हणजे आन्सर आलं आपलं 125 डिग्री. कशाचं आलं? मेजर ऑफ आर्क AC. दिस वन मेजर ऑफ आर्क AC आपलं आन्सर आलं 125. आता आपण चेक करू आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. आय विल शेअर द स्क्रीन. तुमच्या टेक्स्टबुकची स्क्रीन मी शेअर करते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं आन्सर करेक्ट आलं की नाही. ओके, लेट्स सी. ओके मॅम. ओके, सी. इथे आपलं आन्सर आलं आर्क ACचं. बघा इथे सेम त्यांनी आपण जसं काढले तसं केलं. त्यांनी काय केलं? याची ऍडिशन केली, ती आपली 235 आली आणि त्यात काय केलं? 235 ला 360 मधून सबट्रॅक्ट केलं. देन वी गॉट आवर आन्सर. आता लक्षात आलं कसं आपल्याला आन्सर मिळालं? येस मॅम. ओके, आता आणि बाकीचे आर्क याच्यानुसारच तुम्ही शोधू शकता. ACB, BAC, जो काही तुम्हाला आर्क शोधायचा आहे तो 360 मधून मायनस करायचा आहे. दॅट इज द इझी वे टू फाइंड आउट एनी आर्क्स मेजरमेंट. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन आपण जो सॉल्व्ह केलाय तो पहिला. आता हा दुसरा क्वेश्चन बघा, हा सुद्धा एकदम इझी आहे जर तुम्हाला फिगर एक्झॅक्टली समजली तर. आता क्वेश्चन असा आहे, मी दुसऱ्या स्क्रीनवर हा शेअर करते. जस्ट अ मिनिट. ओके, आता एकदा चेक करा, तुम्हाला आकृती दिसेल. एक सर्कल दिलेला आहे आणि सर्कलच्या मध्ये, म्हणजे सर्कलचे परिघावरचे 4 बिंदू घेऊन तिथे आतमध्ये एक रेक्टँगल ड्रॉ केलाय. बघा इथे काय दिलंय क्वेश्चन मध्ये, इन द फिगर, जस्ट अ मिनिट, इन द फिगर 3.36 ही जी फिगर आहे यामध्ये रेक्टँगल इज गिवन दॅट इज PQRS इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल विथ सेंटर T. म्हणजे या सर्कलच्या मध्ये तो काय काढलेला आहे? आयत, म्हणजे रेक्टँगल काढलेला आहे. आता रेक्टँगल म्हणजे काय? रेक्टँगलची प्रॉपर्टी कोण सांगेल रे? मॅम, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि काय असतात? त्या पॅरलल असतात. येस और नो? येस मॅम, समांतर असतात. येस, समांतर ज्या विरुद्ध बाजू असतात आणि इक्वलही असतात अशा चौकोनाला आपण आयत असे म्हणतो, म्हणजे रेक्टँगल असं म्हणतो. आता या रेक्टँगल मध्ये
तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय. पहिला प्रूफ बघा काय आहे की PQ म्हणजे हा जो आर्क आहे PQ हा आर्क तुम्हाला इक्वल दाखवायचा आहे SR ला. ठीक आहे. आणि तुम्हाला SPQ हा इथून ते इथपर्यंत हा आर्क इक्वल दाखवायचा आहे PQR ला. हा सुद्धा एकदम इझी आहे. तर पहिल्यांदा आपण पहिल्या प्रूफ कडे जाऊया. पहिला प्रूफ आहे आर्क PQ इज इक्वल टू SR म्हणजे हा जो PQ आहे इज इक्वल टू SR. आता आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. कोणतं एक्झाम्पल बघितलं होतं रे? थिअरम बघितला होता आता. ज्या वर्तुळातल्या जीवा या सारख्या असतात त्यांनी जो काही करस्पॉन्डिंग आर्क असेल त्यांचा तो सुद्धा इक्वल असतो. मग आता तुम्हाला माहितीये या चौकोनामध्ये म्हणजे आयतामध्ये PQ ही बाजू इक्वल आहे SR ला. पण PQ येस ही मॅम. या वर्तुळातली जीवा आहे आणि SR ही सुद्धा या वर्तुळाची जीवा आहे. म्हणजे एकाच वर्तुळाच्या दोन जीवा त्यांनी ऑलरेडी इक्वल दिलेल्या आहेत आणि तुम्हाला सिद्ध करायचंय त्याचा आर्क इक्वल आहे. तुम्ही काय कराल? वरच्या थिअरमचं नाव लिहाल. काय लिहिणार? की करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट chords of the same circle are also congruent. हे रिझन देणार आणि त्याच्यानुसार PQ हा आर्क इक्वल झाला SR ला. म्हणजे इथे बघा दिलेलं आहे. इथे त्यांनी काय दिले? सेम मी जे सांगितलं ते. कॉर्ड PQ म्हणजे ही जी PQ साइड आहे चौकोनाची आयताची ती इक्वल आहे SR ला. आणि मग त्यांनी दिलं इथं रिझन दिलंय की आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे एकाच वर्तुळाचे जर आर्क कॉन्ग्रुएंट एकाच वर्तुळाच्या जर जीवा या कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग आपल्याला पहिला प्रूफ मिळाला. हा आपण सिद्ध केला पहिला. त्याच्यानंतर दुसरा काय आहे? S इथून स्टार्ट होते P आणि Q याला तुम्हाला इक्वल दाखवायचे PQR ला असा. तर हे कसं दाखवणार तुम्ही? तर यामध्ये काय करणार? पहिल्यांदा तुम्ही लिहिणार SPQ याचाच अर्थ काय झाला की S पासून Q पर्यंत एक आर्क दिलेला आहे आणि जेव्हा PQR देता त्यावेळी PQ हा दोन्ही मध्ये कॉमन येतोय. हो की नाही? मग आपण पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार? हा SPQ मेजर ऑफ SPQ म्हणजे काय? SP प्लस PQ हे एका बाजूला आलं आणि दुसऱ्या बाजूला हे जे आहे कोणतं PQR याला तुम्ही कसं लिहिणार? PQ प्लस PQ QR. प्लस QR. मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते, पूर्ण सेंटेन्स नाही लिहित. PS प्लस PQ हा झाला आपला काय? PS प्लस PQ काय झालाय? SPQ है ना? SPQ आणि मी इकडे लिहून देते की PQR हा आहे PQ प्लस QR. PQ प्लस QR. पण यामध्ये त्यांनी काय दिलंय? PS हा इक्वल आहे कॉर्ड QR ला. का बरं? कारण तो रेक्टँगलचे अपोजिट या ज्या बाजू आहेत ते कॉर्ड्स आहेत. मग ते कॉर्ड्स इक्वल आले म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क पण इक्वल म्हणजे हा जो PS आहे तो इक्वल आहे यातल्या QR ला. येस और नो? आणि हा PQ हा ऑलरेडी इथे पण PQ आहे म्हणजे PQ इज इक्वल टू PQ म्हणजे या दोन बाजूंमध्ये दोन्हींची किंमत ही सारखीच आहे म्हणून आपण याला इक्वल प्रूव्ह करू शकतो. आता समजलं का? हे दोन इक्वल आहेत येस कारण जीवा इक्वल आहेत त्याच्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग आर्क इक्वल आहे आणि PQ हा कॉमन आहे. याचाच अर्थ SPQ हा आर्क याचं मेजरमेंट जितकं आहे तितकंच मेजरमेंट PQR चं आहे. अंडरस्टूड? येस मॅम. जसं की आता हे एक्झाम्पल लक्षात राहण्यासाठी म्हणजे हे मी कसं सॉल्व्ह केलं तुम्हाला एक उदाहरण देते. बघा इथून इथपर्यंत समजा आपण नाव देऊ याला पुणे. ठीक आहे. पुणे हे एक सिटी आहे. ठीक आहे. आणि Q पासून R पर्यंत
समजा आपण लिहिलं मुंबई. बघा लक्षात घ्या मी काय सांगते. ही झाली सिटी मुंबई. ओके. आणि PQ ही सिटी समजा आपण कन्सिडर केली. तुम्ही सांगा कोणती कन्सिडर करायची? सिन्नर. ओके, सिन्नर. ओके, आय रोट हियर सिन्नर. ओके. आता समजा आपल्याला पुण्यापासून सिन्नर पर्यंत म्हणजे हे जे डिस्टन्स आहे S पासून Q पर्यंत आपल्याला कन्सिडर करायचंय की ते कंप्लीट करायचे. ठीक आहे. समजा इथं मी याचं किलोमीटर दिले 70. S पासून P पर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत 70 आणि इथून Q पासून R मुंबईचं पण दिलं मी 70. ठीक आहे. या दोघांची किंमत म्हणजे काय? डिस्टन्स जेवढं कव्हर करायचं ते दिलं मी 70 किलोमीटर. आणि या पुण्यापासून सिन्नर पर्यंत मला समजा लागतात 100 किलोमीटर. म्हणजे इथून अंतर आहे 100 किलोमीटरचं. आता मला सांगा की इथून स्टार्ट झालेला माणूस पुणे क्रॉस करून सिन्नर पर्यंत जायला किती किलोमीटर तो क्रॉस करेल? इथे आता एक माणूस उभा आहे. मी माणसाचं तर इथे चित्र काढते बघा. ड्रॉइंग काही इतकं चांगलं नाहीये माझं. समजा हा एक माणूस आहे. हा स्टार्टिंग पॉइंट इथून S पासून सुरू झाला. तो इथं पुण्यात गेला. पुण्यापासून सिन्नर पर्यंत गेला. तर त्याने किती किलोमीटर अंतर पार केलं? हाऊ मच डिस्टन्स? 170. ऍब्सोल्युटली करेक्ट. 170. हा. आता जर तो माणूस P पुण्यापासून सुरू केलं त्यांनी, इथून असं सिन्नर इथून क्रॉस केलं आणि मुंबईला पोहोचला तो. तर P पासून R पर्यंतचं अंतर किती आलं रे त्याचं? 240. किती? 240. नाही इथपासून P या बिंदूपासून. S हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथून इथपर्यंत 70 आहे. पण P पासून सुरू केले त्यांनी. 70 केलंच नाही. P पासून Q पर्यंत गेला आणि Q पासून R पर्यंत गेला. तर किती अंतर झालं? 170. 170. याचाच अर्थ काय? S पासून Q या बिंदूपर्यंत जायला 170 किलोमीटर लागतात आणि P पासून R पर्यंत जायला पण 170 लागतात. तर हे दोन कंस एकरूप झाले ना? येस मॅम. काय एकरूप झाले? कारण मी याची किंमत 70 दिली आणि याची पण किंमत 70 दिली. याचाच अर्थ काय? PS आणि QR हे जे आर्क आहेत ते सिमिलर आहेत आणि वरचा जो PQ म्हणजे सिन्नरचा जो पार्ट मी दाखवलाय दॅट इज 100 आणि 100 हा दोन्ही प्रवासामध्ये सेम आहे. तो इक्वल दाखवलेला आहे. दोन्ही प्रवासात तो 100च आहे. पण इकडे पुणे आणि इकडे मुंबई आहे. पण त्यांचं अंतर सारखं असल्यामुळं आपल्याला हा जो कंस आपल्याला दाखवायचा होता कोणता? SPQ दॅट इज ऑल्सो इक्वल टू PQR. समजलं का? थोडं वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलं तर. येस मॅम. येस मॅम. ओके. मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. हो मॅम. ओके फाईन. जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा एक्सरसाइज आहे. ओके. वी विल स्टार्ट विथ युअर एक्सरसाइज. एक्सरसाइज 3.3. सगळ्यांनी एक्सरसाइजचं पेज ओपन करा. हे बघा. आता तुमचा प्रॅक्टिस सेट 3.3 आहे. पहिला क्वेश्चन काय दिलाय? एक फिगर दिली आहे ज्यामध्ये सर्कल दिलंय, ज्यामध्ये C हा सेंटर दिलाय आणि DEFG हे सर्कलवरचे पॉइंट आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो कॉनसायक्लिक पॉइंट्स. ओके. आता ECF हा जो कोन आहे म्हणजे केंद्रीय कोन सेंट्रल अँगल दॅट इज गिवन ॲज 70 डिग्री. 70 डिग्री दिलाय आणि मेजर ऑफ आर्क DGF म्हणजे हा जो पूर्ण आर्क दिलेला आहे हा इथून इथपर्यंत दॅट इज गिवन ॲज 200 डिग्री. अँड व्हॉट इज द क्वेश्चन? फाइंड मेजर ऑफ अँगल DE. तुम्हाला हा जो कंस आहे हा जो आर्क आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. दॅट वी डोंट नो. अँड वन मोर थिंग दे आस्क दॅट DEF म्हणजे इथून इथपर्यंतचा F पर्यंतचा कोण पण त्यांनी विचारलाय, कंस पण विचारलाय. आता
कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? एकदम इझी आहे. मॅम तुम्ही स्क्रीन शेअर केली का? स्क्रीन तुम्हाला दिसत नाही? ओ सो सॉरी. मॅम स्क्रीन दिसत हा नाहीये. सो सॉरी. एक मिनिट हा. आता बघा. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मधलं क्वेश्चन तर कळाला ना? आता दिसतीये स्क्रीन? येस मॅम. बघा त्यांनी यामध्ये काय दिलंय, DGF हे डिस्टन्स दिलंय 200. म्हणजे हा जो कंस आहे त्याचं माप दिलंय 200 आणि हा जो केंद्रीय कोन आहे सेंट्रल अँगल दॅट इज गिवन ॲज 70 डिग्री. अँड व्हॉट इज द क्वेश्चन? यू हॅव टू फाइंड आउट DE अँड वन मोर आर्क दॅट इज DEF. तर आता तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह कराल? कोणती प्रॉपर्टी तुम्ही यूज कराल पहिल्यांदा? इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. थोडा विचार करा, नाही आलं तर मी सांगते. थोडा ट्राय तर करा. पहिल्यांदा जे DEF जे 200 मार्क दिलं आहे त्याच्यामध्ये 70 मिक्स करायचं. म्हणजेच जे कोण ECF आहे तर त्याचा कंस EF आहे, मग त्याचं पण 70 येणार. मग ऍब्सोल्युटली 200 करेक्ट. हा 70 करायचं आणि त्यातून पूर्ण वर्तुळाचं माप वजा करायचं. म्हणजे 360 वजा 270. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा इथे जो केंद्रीय कोन आहे सेंट्रल अँगल आहे त्याचं जे माप असतं तेच माप त्याचे जे एंड पॉइंटनी तयार झालेला जो आर्क असतो त्याचं सेम असतं. म्हणजे हा जर 70 आहे सेंट्रल अँगल देन EF आर्क इज ऑल्सो 70 डिग्री. मग हा 70 डिग्री झाला, हा पूर्ण 200 डिग्री झाला. दोघांची मेजरमेंट म्हणजे या D पासून E पर्यंतची मेजरमेंट 270. मग पूर्ण वर्तुळाची असते 360. हा झाला 270. मग यू हॅव टू सबट्रॅक्ट ओनली. मग इथे येणार 0, इथे येणार 9 आणि इथे काय येणार 1 और 0? 0 ना? येस मॅम. हा म्हणजे याचं माप काय मिळालं आपल्याला? DE चं 90 अंश. 90 अंश. व्हेरी गुड. म्हणजे पहिला आन्सर आपल्याला मिळालं 90 डिग्री. आता त्यांनी विचारले DEF या पूर्ण आर्कचं आता काय येणार? येस मॅम. कंस DEF बरोबर कंस DE अधिक कंस EF म्हणजे 90 अंश अधिक 70 अंश. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे येणार 160. येस 160 येणार ना? येस मॅम. 160 अंश. येस. कळालं कसं शोधायचं? हो मॅम. यामध्ये काही डाऊट? नो डाऊट. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण त्याच प्रॅक्टिस सेटचा. तो सुद्धा एकदम इझी आहे. बघा इथे मी क्वेश्चन दाखवते. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? एक सर्कल दिलंय आणि QRS हे इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे पण तो सर्कलच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. हा काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स व्हॉट? समभुज त्रिकोण. व्हेरी गुड. समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकमेकांना समान असतात त्याला आपण म्हणतो समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इतकी माहिती आपल्याजवळ आहे आणि त्यांनी पहिला क्वेश्चन एकदम इझी विचारलाय तो आहे आर्क RC म्हणजे हा सॉरी RS आर्क हा इक्वल आहे QS ला आणि हा इक्वल आहे QR ला. हे सिद्ध करा. कसं सिद्ध कराल रे? आपल्याकडे काय माहिती आहे आणि त्याच्यावरून कसं सिद्ध कराल? आता आपला थिअरम वापरायचा. जर या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत पण या बाजू म्हणजे या वर्तुळातल्या त्या जीवा आहेत ना, कॉर्ड्स आहेत ना येस जीवा. मॅम. मग जर एकाच वर्तुळातल्या सारख्या म्हणजे एकरूप जीवा जर दिल्या असतील
तर त्या जीवांनी करस्पॉन्डिंग केलेला जो काही आर्क असेल, कंस असेल, तो सुद्धा काय येणार आहे? एकरूप. येस. मग फक्त तुम्हाला थिअरम लिहायचं आहे की RQ, QS and RS are the chords of the same circle, and because of it is equilateral triangle, that all chords are same. That's why we are using the theorem. Which theorem? Same circle, congruent chords. If it is given, then their corresponding arcs are also equal. म्हणजेच काय, सारख्या जीवांच्या जे काही करस्पॉन्डिंग कंस आहेत ते सुद्धा इक्वल असतात, म्हणून आर्क RS कॉन्ग्रुएंट टू आर्क QS कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. समजला हा थिअरम? हा पहिला जो प्रूफ होता तो समजला? येस, येस और नो? येस मॅम. येस. ओके, फाईन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मेजर ऑफ RQRS, म्हणजे हा QRS याचं माप दिलंय 240 240 डिग्री. आणि क्वेश्चन नाही, सॉरी, याचं दिलेलं आहे 240. हे आपल्याला सिद्ध करायचंय की याचं माप 240 असेल, हे सिद्ध करणार. आता बघा कसं सिद्ध करणार. या पूर्ण सर्कलचं माप किती असतं? 360. 360. ओके, ही गोष्ट समजली. आता या आर्कचे म्हणजे वर्तुळाचे वेगवेगळ्या कंसामध्ये विभाजन झाले, म्हणजे 3 पॉइंट मुळे, म्हणजे त्या पूर्ण परिघाचं 3 कंसामध्ये रूपांतर झालं. ऍडिशन आपण पूर्ण सर्कलचं कसं लिहिणार? RS प्लस SQ प्लस QR. पण हे 3 ला जर आपण एकाचं उत्तर X कन्सिडर केलं, ठीक आहे, तर याचं पण येणार X माप, याचं पण येणार X माप. मग X प्लस X प्लस X दॅट इज 3X. म्हणजे 3 कंसाचं माप जर 360 असेल तर एका कंसाचं माप किती येईल रे? 360 भागिले 120. येस, म्हणजे इथे येणार 120 एका कंसाचं माप 120 अंश झालं. हे समजलं कसं काढलं मी ते? हो मॅम, समजलं. मग आता इकडे बघा, QRS यामध्ये QR प्लस RS करणार आपण, म्हणजे हे 2 झाले ना कंस, X प्लस X. मग एक X आहे 120, then X plus X will be 120 plus 120, that will be 240 degree. Understood? येस मॅम. मग आपण हे सिद्ध केलं की QRS हा जो आर्क आहे त्याचं मेजरमेंट 240 आहे. किती इझी आहे, समजलं का? येस मॅम. Okay. सानिया समजलं का? स्नेहल, वरुण, Yes. विवेक, मोक्षदा, ज्ञानेश्वर, yes or no? साक्षी? Yes मॅम, समजलं. मॅम समजलं. ओके. एक क्वेश्चन फक्त आता हा जो आहे तो तुम्ही ऍज अ होमवर्क ट्राय करा. क्वेश्चन हा एकदम इझी आहे. क्वेश्चन काय दिलाय की कॉर्ड AB, म्हणजे ही जी कॉर्ड AB, जीवा AB आणि जीवा CD या 2 समान दिलेल्या आहेत आणि तुम्हाला प्रूव्ह करायचंय की AC हा जो आर्क आहे दॅट इज ऑल्सो इक्वल टू DB, कॉन्ग्रुएंट टू DB. हे तुम्हाला सिद्ध करायचंय. ठीक आहे? ओके येस मॅम. हा होमवर्क कराल का? येस मॅम. Okay. मॅम. Yes. Next question we will see in next class. Okay? ओके मॅम. Bye. Bye ma'am. Good night. Bye. Good night.